मी तसं प्रॉपर भुसावळच आहे. माझं एज्युकेशन तिथल्याच एका मोठ्या महाविद्यालयामध्ये बी.कॉम झालं. तिथेच एम.कॉम केलं. मी नागपूरला लॉला ॲडमिशन घेतली. पण नंतर काही कारणामुळे लॉ माझं कंप्लीट झालं नाही. मग मी LICत लागलो. खामगाव म्हणून विदर्भामधलं एक सेंटर आहे. तिथे मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून होतो. त्याच्यानंतर मग मला काही वाटलं नाही नोकरी करावीशी कोणाच्या हाताखाली. मी ते बंद केलं आणि मग मी लास्ट स्टोअर पब्लिकेशन नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामार्फत मी करिअर या विषयाला वाहिलेलं 13 पुस्तकं लिहिलेत. पूर्ण जगभरामध्ये KG पासून PG पर्यंत कुठे कुठली विद्यापीठं आहेत, कुठल्या संस्था आहेत, अगदी रशिया काय, जर्मनी काय, फ्रेंच लँग्वेज कुठे आहे, इंजिनिअरिंग कुठे करायचं, मेडिकल कसं करायचं, शेकडो महाविद्यालयांमध्ये मी व्याख्यानं केली. लाखो विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये माझी आजही पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर कोरोना आला. मधल्या काळामध्ये मला पॅरालिसिस होऊन गेला होता. त्या दरम्यान मग मोबाईलवरती सर्च सगळा सुरू होता. विशाल राजपूत नावाचा एक मराठी ग्रस्त पाकिस्तानमधला तो मला क्रॉस झाला. मग त्याला मी विचारलं, काय अपेक्षित आहे तुम्हाला इकडनं, आमच्याकडनं काय मदत पाहिजे. तर तो म्हटला, सर आमच्या मुलांना मराठीचा प्रॉब्लेम आहे, कारण आसपास सगळ्या उर्दू शाळा आहेत, सगळ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, तर मराठीचा संबंधच नाही. एक पिढी होती 47च्या दरम्यान जी छान मराठी बोलू शकत होती, पण आताची जी पिढी आहे तिला मराठीचा काही संबंधच नाही आणि करिअरमध्ये त्यांचं मराठीचं अज्ञान काही कुठे अडचणीचं ठरत नाही. ते मराठी शिकले का नाही शिकले का. तर तो म्हटला, सर असं काही करता येईल का. आणि मग आम्ही मराठीचा क्लास सुरू केला आणि तेव्हापासून ही मुवमेंट सुरू झाली.